नवापूर शहरालगत असलेल्या मानस हॉटेलच्या समोरून धुळ्याहून गुजरात राज्यात जाणाऱ्या 3 ओव्हरलोड टँकर महामार्गाने न जाता आडमार्गाने कच्च्या रस्त्याने रेल्वे पुलाखालून टॅक्स चुकून जाताना नवापूर पोलिसांनी पकडले. त्यांना नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील मोटर परिवहन निरीक्षक यांच्याकडे रात्री सुपूर्द केले आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी टँकर GJ 18BT 2855, दुसरा टँकर क्रमांक RJ 14 GK 9070 व तिसरा टँकर क्रमांक GJ 18BT 2655 यांना दंड केला आहे. नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पहिल्यांदा कारवाई केली नसून याआधी अनेक कारवाया केल्या आहेत. साधारणतः 3 महिन्याच्या कालावधीमध्ये परिवहन विभागाला टॅक्स चुकून जाणाऱ्या वाहनांकडून 5 ते 6 लाखांचा महसूल गोळा करून दिला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दिली आहे. नवापूर सीमा तपासणी नाक्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या टॅक्स चुकून ओव्हरलोड गाड्या पास केल्या जातात. याकडे परिवहन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. परिणामी शासनाच्या तिजोरीवर याचा फटका बसत आहे. 24 तासांमध्ये आडमार्गाने मोठ्या संख्येने वाहने मार्गस्थ होत असल्यामुळे मोठे नुकसान होते आहे. रेल्वे पुलाखालून कच्च्या मार्गाने टॅक्स बुडवून अनेक वाहन मार्गस्थ होतात. चोर मार्गाने वाहने मार्गस्थ होऊ नये म्हणून कुठलीही उपाययोजना परिवहन विभागाने केलेल्या दिसून येत नाहीत. पोलीस प्रशासनाने अनेक वेळा JCBच्या साहाय्याने खड्डा करून या ठिकाणी वाहन मार्गस्थ होऊ नये यासाठी उपाययोजना केल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. या संदर्भात नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील मोटर वाहन निरीक्षक JN तडवी यांना विचारणा केली असता तिन्ही ओव्हरलोड टँकर चालकांना प्रत्येकी 26,000 रुपये दंड दिलाय. 3 ट्रॅक्टरमध्ये 3 टन ओव्हरलोड असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. टॅक्स बुडवून आडमार्गाने जाणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाचे भरारी पथक कारवाई करते. नवापूर सीमा तपासणी नाक्यावर अवैध वसुली, अँटी करप्शन विभागाने टाकलेले छापे, चालकांना शिवीगाळ, मारहाण असे अनेक संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रातील सीमा तपासणी नाक्यावर भ्रष्टाचार वाढला असून गुजरातप्रमाणे ऑनलाईन सीमा तपासणी नाके करावेत अशी मागणी वाहन चालक व मालक संघटनेकडून करण्यात येत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी अजय भरसट, धुळे.